नमस्कार, कुक विथ अंकिता चॅनलमध्ये मी अंकिता तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले आपण चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हळद घ्यायची आहे, मीठ, तीळ घेतलेलं आहे, ओवा आणि हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. सर्वात पहिले आपण परातीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊ. त्यामध्ये आता मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तेही टाकून घेऊ. त्यानंतर तांदळाचं पीठ टाकून घेत आहे. आता लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ही टाकलेली आहे. त्यानंतर ओवा, तीळ, अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठही त्यात टाकून घ्यायचं आहे. आता आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ आणि थोड्या थोड्या पाण्याने आपण पीठ मळून घेऊ. सर्व पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. आपल्या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटला तेल लावून त्यामध्ये वड्या थापून घेऊ. वड्यांचं पीठ थापून झालेलं आहे. आता आपण त्यावर तीळ लावून घेऊ. आपल्या वड्या थापून झालेल्या आहे. आता आपण 5 ते 10 मिनिटं त्यांना वाफ देऊन घेऊ. सर्वात पहिले मी कढईमध्ये
1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेत आहे. त्यामध्ये मी अर्धा चिरलेला लिंबू टाकलेला आहे आणि स्टँड ठेवून घेत आहे. त्याच्यावर मी ती प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि आता हे मिश्रण आपण झाकून घेऊ आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आता 5 ते 10 मिनिट झालेले आहे. आता आपण वडी झालेली आहे की नाही हे चेक करून घेऊ. चाकूच्या साहाय्याने आपण चेक करून घेऊ. चाकूला जर चिटकलं तर आपली वडी शिजलेली नाही, चाकूला नाही चिटकलं तर आपली वडी शिजलेली आहे. आता गॅस बंद करू आणि हे मिश्रण थंड होऊ देऊ. आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आपण आता वड्या कट करून घेऊ. तुमच्या पद्धतीने कशाही तुम्हाला आकारात कट करायचे असेल तुम्ही कट करू शकता. आता मी एक वडी तुम्हाला चेक करून दाखवते. आपल्या वड्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहे. आता आपण त्यांना तळून घेऊ. तुम्ही वड्या तळूही शकता आणि शालो फ्रायही करू शकता. मी वड्या तळून घेत आहे. वड्या चांगल्या लालसर होईपर्यंत आपल्याला सर्व वड्या चांगल्या प्रकारे तळून घ्यायच्या आहे. आता आपल्या वड्या चांगल्या लालसर तळून झालेल्या आहे. आपण आता त्या सर्व वड्या काढून घेऊ.
मस्त कुरकुरीत मधून मऊ अशी आपली कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.